मीरा भाईंदर मध्ये नायगावच्या टिवरी परिसरात तब्बल 1000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा जमीन घोटाळा उघडकीस आलाय। नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी धनश्री डेव्हलपर्सचे संचालक शंकरराव बोरकर यांनी तक्रार दिली आहे। या तक्रारीनुसार 2008 पासून आरोपींनी बनावट कागदपत्र आणि खोट्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे नायगाव पूर्व येथील 65.33 एकर जमीन ही बेकायदेशीररित्या विक्री केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात वसईत 2 निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्यांवरही महसूल नियमांचं उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप करण्यात आलेत। सध्या 2 आरोपी अटकेत आहेत, तर येत्या 12 तारखेपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे। यातील फिर्यादी श्री बोरकर यांच्या तक्रारीवरून आपण नायगाव पोलीस स्टेशनला CR नंबर 127/2026 अन्वये चिटिंग फोर्जरीचा एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून आणि बनावट पॉवर पॅटर्न असेल किंवा इतर काही कागदपत्र महसूलची त्याच्या वापराने काही जमीन व मूळ मालकाची जमीन स्वतःच्या ताब्यात घेण्याबाबतचा गुन्हा आपण नोंद केलेला आहे। त्या संदर्भात आपल्याला फिर्याद आली होती, त्यानुसार आपण दाखल केलेले। याच्यामध्ये आता आपण सध्या 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांची साधारण 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। हे जे आरोपी आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे आणि ह्याच्यावरती आता कोणते गुन्हे दाखल केले आहेत? सध्या आपण हाच 127/26 भादवी कलम 318, 316, 336(2) वगैरे कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि यांचं बॅकग्राऊंड म्हणजे हे देखील रिअल इस्टेट किंवा बांधकाम व्यवसायामध्येच असलेले आरोपी आहेत। त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे का? हे जे डॉक्युमेंट्स आहेत नेमकं कसे काय बनवले, काय या संदर्भात माहिती? ह्या डॉक्युमेंटमध्ये काही बनावट डॉक्युमेंट आहेत, त्या संदर्भात आपण अधिक तपास करत आहोत। रिमांडमध्ये त्या संदर्भात आपण